काय झालं सासूबाई? ये ग बाई ये. अगो बाई, बरं वाटत नाहीये का? आता डॉक्टर कडे जाऊन आले. काय हो, काय होतंय? त्यांना गोळ्या औषधं दिले होते ते खाल्ले, जरा बसले. घेतल्या ना औषध गोळ्या तुम्ही? डोकं खूप गरगर करतय बाई माझं. डोकं दाबून देऊ का? सुधरत ना मला काही. पाय द्या इकडे, पाय चेपून देते. नको ग बाई. अच्छा, मी खायला काही गरम गरम थोडीशी खिचडी करू का? मला काहीच खा वाटत नाही पाय सध्या. नाही, तू काय कर, मला थोड्या वेळ पडू दे पाय शांततेनं. उपमा करू का? नको नको ग बाई, काही नको मला. नको. पडू दे मला शांत आता थोड्या वेळ. थंडी वाजून आल्यासारखं होतंय बघ. मला घोटभर चहा करून दे. चहा? बरं बरं, आणते करून. तू तोपर्यंत घरातले काम आवरून घे. मी सगळे काम आवरते, घरातले धुणं भांडी सगळं राहिलंय, सगळं करते आणि गरम गरम तुम्हाला चहा करून आणून देते. चला, आराम करा तुम्ही थोडा, तोपर्यंत शांत पडा. कोणाचा फोन आहे बाई? हा, पोरीचा. हा, बोल ग बाई. अगं नाही, थोडस कणकण. हाव ना. अगं हो बाई, हो घेतल्या ग बाई गोळ्या औषध आत्ताच. हो, सुनबाईनं आणून दिल्या. हो, उपमा केला होता तो पण खाल्ला बघ आत्ता. अगं पण सून ती सूनच असती, लेक ती लेकच असती बघ. काय खरं नाही बाई. हो, ठेवते बघ, ठेवते. सासूबाई, एक शब्द बोलू का? तिला पण मुलीसारखं समजून बघा ना, ती पण तेवढंच प्रेम करेल हो तुमच्यावर. नका असं अंतर समजू. मलाही तुमच्याशिवाय कोण आहे? सासू म्हणजे आई पण असते ना सासूबाई. सून पण कोणाची तरी मुलगी असते हो, आणि सासू पण कोणाची तरी आई असते. तिला पण मुलीसारखी माया लावून बघा, ती पण मुलीसारखीच असते. सासू सुनेनी जर हे अंतर मिटवलं तर नक्कीच ती कुणाची मुलगी होऊ शकते आणि आई होऊ शकते. माझ्यासाठी नाही होऊ शकणार का तुम्ही माझ्या आई?